नमस्कार मित्रांनो, माझा संपूर्ण परिचय मी या गीतानंतर देणारच आहे. माझ्या गीताचे नाव आहे मेरी भारत माता. सिंहावर आरूढ होऊन साक्षात भारत माता आपल्या समोर आली आहे अशी कल्पना करा व ऐका हे गीत. जनगण हृदय विराजित जय हे मेरी भारत माता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे मेरी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. अहरह तव यश गान प्रचारित सुनितव वीर कहानी. हिंदू बौद्ध शिख जैन पारसी मुसलमान ख्रिस्तानी. पूरब पश्चिम आशे तव नरसिंहा पाशे. वीरगान यश गाथा जनगण ऐक्य विधायक जय हे मेरी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सृजन अभ्युदय बंधुर पंथा युग युग कीर्ती गाती. हे माँ भारती तव रथ चक्रे मुखारित पथ दिन रात्री. सिंह गर्जना साजे तव शंख ध्वनि बाजे. शत्रु मित्र हो जाता जनगण पथ परिचायक जय हे मेरी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. घोर तिमिर घन निबिड नाशिये तव स्मरणे हे माते. जागृत छवि तव अविचल मंगल हृदनयने अनिमेषे. शत शत जीवन अर्पण करिए तव चरणे हे माते. रणरागिणी तुम्ही माता जनगण रण विजयांकित जय हे मेरी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. रात्री प्रभातील उदित रविच्छबि पूर्व उदयगिरी भाले. गाहे विहंगम पुण्य सुमिरण नवजीवन रस ढाले. वीर रसामृत रागे मूर्छित सैनिक जागे. तव चरणे नत माथा. जय 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 हे जय माँ भारती मेरी भारत माता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आता वेळ आली आहे माझा परिचय देण्याची. माझे नाव सर्वेश प्रफुल्लचंद्र साखळे. माझा जन्म 1976 मध्ये कळमनुरी या छोट्याशा गावात झाला. स्वतंत्र भारतात जन्माला आल्यामुळे मी पारतंत्र्याचे दृश्य स्वतः पाहिलेले नाही.
परंतु मी स्वतंत्र भारताचा सुज्ञ नागरिक आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. लहानपणापासून मी दररोज शाळेत भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा म्हणतच मोठा झालो. मला माझ्या भारत देशाचा सार्थ अभिमान आहे. आकाशात तिरंगा ध्वज लहरताना दिसला की माझे मन देशभक्तीने उचंबळून येते. या ध्वजाचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांच्या आठवणीने माझ्या अंगावर काटा उभा राहतो. या देशातील शिक्षण संस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. शाळेत शिकविला जाणारा इतिहास 100% खरा व परिपूर्ण आहे याच जाणीवेने मी आजपर्यंतचा अभ्यास केला आहे. रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिरेखांचा शाळेतील पुस्तकात दिलेला मजकूर खरा आहे असे मी मानतो. मी त्यांना स्वतः डोळ्याने पाहिलेले नाही, त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर अथवा देशभक्तीवर मी नक्की काहीच सांगू शकत नाही. मी जन गण मन हे गीत सर्वप्रथम शाळेतच शिकलो. पुस्तकात छापलेले हे गीत म्हणजेच आपले राष्ट्रगीत आहे असे आम्हाला शाळेत गुरुजींनी शिकविले. दररोज सकाळी शाळेत रांगेत उभे राहून राष्ट्रध्वजाला सलामी देत भारत मातेला वंदन करत मनापासून हे राष्ट्रगीत म्हणतच मी मोठा झालो. आजही राष्ट्रगीत कानावर पडताच मला सर्वप्रथम भारत मातेची आठवण येते. मन देशभक्तीने भरून जाते. मी ताडकन उभा राहतो व राष्ट्रध्वजाला सलामी देतो, कारण हेच आम्हाला शिकविले आहे. राष्ट्रप्रेम सर्वोपरी आहे असेच मी मानतो. राष्ट्राला अर्पण केलेले भारत मातेची वंदना करणारे गीत म्हणजे राष्ट्रगीत. हीच व्याख्या आम्ही शाळेत शिकलो. रवींद्रनाथ टागोरांनीच हे राष्ट्रगीत रचले असे आम्हाला शाळेत शिकविले. त्यांनी हे गीत कोणासाठी रचले आहे हे मात्र कधीच शाळेत शिकविले गेले नाही. त्यांच्या मूळ गीतामध्ये एकूण 5 कडवे आहेत व त्यातील पहिले कडवे आपले राष्ट्रगीत आहे हे सुद्धा शाळेत शिकविले नाही. तसेच पहिल्या कडव्यात अधिनायक व भारत भाग्य विधाता कोणाला म्हटले आहे, इंग्लंडचे महाराज जॉर्ज पंचम व राणी मेरी यांना उद्देशून हे गीत म्हटले आहे का हे शाळेत कधीच सांगितले नाही. मला या गोष्टीत मुळीच रस नाही, कारण मी हे गीत भारत मातेला समर्पण या भावनेनेच गातो व गात राहणार हेच मला सर्व जगाला ओरडून सांगायचे आहे. रवींद्रनाथांनी पुढील 4 कडव्यात पीडित मूर्छित देशे निद्रित भारत जागे जय 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 हे जय राजेश्वर ही वाक्ये कोणत्या उद्देशाने रचली हे सुद्धा जाणून घेण्यात मला रस नाही. कारण माझा भारत स्वतंत्र आहे, पीडित मूर्छित नक्कीच नाही व निद्रित तर नाहीच नाही हेच माझे मन मला सांगत असते. भारत मातेच्या चरणांना वंदन करून मी स्वयंस्फूर्तीने हे गीत रचले आहे. त्यातील काही शब्द रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताशी जुळत असतील, पण तो केवळ योगायोग समजावा. त्यांच्या गीताशी तुलना करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. आपणही अशी तुलना करू नये हीच माझी प्रार्थना. स्वतंत्र भारताचा जिम्मेदार नागरिक म्हणून मी सर्वोच्च न्यायालय व भारत सरकार यांना विनंती करतो की माझे हे 5 कडव्यांचे गीत मी पूर्णतः देशप्रेमाच्या भावनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराने सादर केले आहे. या गीताची तुलना राष्ट्रगीताशी करू नये. राष्ट्रगीतामध्ये बदल करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. भारताची जनता योग्य वेळी योग्य निर्णय देईल याची मला खात्री आहे. जय हिंद.